नमस्कार छोट्या मित्रांनो. तर आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे खरे मित्र. खूप वर्षांपूर्वी एका जंगलात 3 मित्र राहत होते. कासव, हरिण आणि कावळा. ते खूप चांगले मित्र होते आणि एकमेकांशी खेळत वेळ घालवत असे. एके दिवशी एक शिकारी जंगलात आला. त्याने तलावाजवळ एका हरणाच्या पावलांचे ठसे पाहिले आणि तो खूप आनंदित झाला. त्याने त्या ठशांचा पाठलाग केला आणि तलावाच्या काठावर एक सापळा त्याने लावला. रात्री उशिरा हरणाला तहान लागली आणि तो तलावाकडे गेला. परंतु दुर्दैवाने तो सापळ्यात अडकला. आपण सापळ्यात अडकलो याचा हरणाला धक्का बसला. तो भीतीने आणि वेदनेने ओरडला. कृपया कोणीतरी मला मदत करा, मी अडकलो आहे. कावळ्याने त्याचा हा आवाज ऐकला आणि झाडावरून उडून खाली आला. कासवानेही त्याच्या मित्राचा आवाज ऐकला आणि नेमकं काय घडले आहे हे शोधण्यासाठी तलावातून बाहेर आला. सापळा पाहून दोघेही घाबरले. कावळ्याने कासवाला आपल्या मित्राला सोडवण्यासाठी दातांनी सापळा चावण्याचा सल्ला दिला. कासव हरणाला वाचवण्यात व्यस्त असताना कावळा शिकारीचे घर शोधण्यासाठी पळून गेला. कावळा शिकारीच्या घरी पोहोचला आणि शिकारी पहाटे पहाटे हातात चाकू घेऊन घराच्या दाराशी आला. कावळ्याने तीच संधी साधून पंख फडफडवत शिकारीवर उडून त्याच्या तोंडावर वार केले आणि डोक्यावर उड्या मारू लागला. शिकारीला अत्यंत वेदना होत होत्या. तो खूप ओरडू लागला. तरीही कावळा त्याच्यावर हल्ला करत राहिला. शिकारी घाबरला आणि तो घरात निघून गेला. काही वेळाने जेव्हा शिकारीने बाहेर येऊन चाकूने पक्ष्याला मारण्याचे धाडस केले तेव्हा कावळा घाईघाईने त्याच्या मित्रांकडे परतला आणि ओरडला. सावध रहा, शिकारी जवळ येत आहे. आणि तोपर्यंत इकडे कासवाने सापळा बऱ्यापैकी मोकळा केला होता. हरणाने कावळ्याचा आवाज ऐकला आणि शिकारीला हातात चाकू घेऊन येताना पाहिले. हरिण तिथून पळायला लागला आणि कावळा झाडावरती उडून गेला. परंतु कासव इतका थकला होता की तो पळून जाऊ शकला नाही. शिकारीने त्याला उचलले आणि एका पिशवीत ठेवले आणि ती पिशवी एका झाडाला बांधली. आपल्या मित्राला शिकारीने पकडले आहे हे बघून हरणाने एक योजना आखली. त्याने आपला वेग कमी केला आणि शिकारी आता हरणाचा पाठलाग करायला लागला. हरिण जंगलामध्ये खूप दूरपर्यंत पळत गेला आणि शिकारीला आता हरिण दिसेनासा झाला. हरिण दुसऱ्या वाटेने तलावाजवळ आला आणि झाडाला अडकवलेली पिशवी खाली काढली. कावळ्याने ती पिशवी फाडली आणि त्यातून कासवाला मोकळे केले. हरिण म्हणाला, तुम्ही दोघी मित्रांनी माझा जीव वाचवला, पण जर आपण इथेच बोलत राहिलो तर शिकारी आपल्याला परत शोधून काढेल. मग कावळा झाडावर उडून गेला आणि कासव पुन्हा पाण्यात निघून गेले. शिकारी जेव्हा परत तलावाजवळ आला तर कासव पिशवीत नव्हता. कावळा आणि हरिणही तिथे नव्हते. शेवटी तो त्याच्या घरी परत निघून गेला आणि तिघेही मित्र आयुष्यभर आनंदाने एकत्र राहिले. तात्पर्य: जो संकट समयी कामात येतो तोच खरा मित्र असतो. खरी मैत्री म्हणजे कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ देणे आणि एकमेकांना मदत करणे. कोणे एकेकाळी एका गावात 2 मांजरी राहत होत्या. एकीचे नाव असते सोनू आणि दुसरीचे असते मोनू. त्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात आणि दोघीही एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत असतात.
इतर प्राणी त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देत असत. त्यांना जे काही मिळायचे किंवा सापडायचे ते एकत्र वाटून त्या खात असत. एके दिवशी दोन्ही मांजरी खेळत होत्या. खेळत असताना सोनू मांजरीला खूप भूक लागली आणि ती अन्नाच्या शोधात निघाली. काही अंतरावर जाताच तिला एक पोळी दिसली. सोनू मांजरीने ती पोळी उचलली. तेवढ्यात तिकडून मोनू मांजर पण आली आणि मोनू मांजर म्हणाली, आपण जे पण काही खातो ते आपण आपापसात वाटून खातो. आणि मग सोनू मांजरीने पोळीचे 2 तुकडे केले आणि एक तुकडा मोनू मांजरीला दिला. हे पाहून मोनू मांजर म्हणाली, तू मला छोटा तुकडा दिला आणि तू स्वतः मोठा तुकडा ठेवलास. हे चुकीचे आहे. आणि दोघी मांजरींमध्ये भांडण सुरू झाले. वाद इतका वाढला की सर्व प्राणी पाहण्यासाठी जमले. तेवढ्यात एक माकड पुढे आले. दोन्ही मांजरींना भांडताना पाहून त्याने विचारले, प्रिय मांजरी, तुम्ही का भांडत आहात? तेव्हा दोन्ही मांजरींनी माकडाला त्यांची कोंडी सांगितली आणि त्यावर माकड म्हणाला, मी तुम्हाला मदत करू शकतो. माझ्याकडे एक तराजू आहे. त्यावरती ही दोन्ही तुकडे ठेवून आपल्याला कळेल की कोणता तुकडा छोटा आहे आणि कोणता तुकडा मोठा आहे. मग आपण दोन्ही तुकडे समान करू शकतो. दोन्ही मांजरींना माकडाचा हा सल्ला आवडला. आता माकड झाडावर चढला आणि तिथून एक तराजू घेऊन आला. आता त्याने पोळीचे दोन्ही तुकडे तराजूच्या दोन्ही प्लेटमध्ये ठेवले. तुकडे तोलत असताना त्याला दिसले की एक प्लेट दुसऱ्यापेक्षा जड आहे. म्हणून तो म्हणाला, अरे, हा तुकडा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. चला दोन्ही बरोबर करूया. आणि ते बोलताच त्याने मोठ्या पोळीच्या तुकड्यातून एक छोटा तुकडा तोडला आणि तो खाल्ला. आणि प्रत्येक वेळी जेव्हाही एक प्लेट जड होत असे तेव्हा माकड पोळीचा थोडा तुकडा खात असत. दोन्ही मांजरी आता घाबरल्या. तरीही त्या माकडाच्या निर्णयाची धीराने वाट पाहत राहिल्या. पण जेव्हा त्यांना दिसले की तुकडा आता लहान होत आहे तेव्हा सोनू मांजर माकडाला म्हणाली, काळजी करू नकोस. आता आम्ही स्वतः पोळी वाटू शकतो. त्यावर माकड म्हणाला, तुम्ही पाहिले आहे की मी माझ्या तराजूने पोळी वाटण्याच्या कष्टाचे काम केले आहे. म्हणून मला माझ्या कष्टाचे वेतन मिळालेच पाहिजे. त्यामुळे त्याने उरलेला पोळीचा तुकडा पण खाऊन टाकला. आणि बिचाऱ्या मांजरी रिकाम्या हाताने घरी परत आल्या. दोन्ही मांजरींना त्यांची चूक कळली. तात्पर्य, जेव्हा 2 लोक भांडतात तेव्हा नेहमीच तिसऱ्या व्यक्तीला फायदा होतो. म्हणजेच दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. एका नदीत एक मगर नवरा बायको राहत होते. एकदा ते मगर शिकार शोधत नदीच्या किनारी आलं. त्याला किनाऱ्यावरच्या जांभळाच्या झाडावर माकड बसलेले दिसलं. माकड मजेत जांभूळ खात होतं. खूप भूक लागलेली असल्यामुळे मगर माकडाला म्हणालो, अरे, हे काय खात आहेस तू? बघायला तर छान वाटतंय. थोडं मला पण दे ना. हे जांभूळ आहे, खूप गोड आहे. तू पण घे. माकडाने थोडे जांभूळ तोडून मगराला दिले. ते जांभूळ मगराला खूप आवडले. मगर म्हणाला, खूप गोड आहेत जांभूळ. आता मगर रोज त्या नदीच्या किनाऱ्याजवळ फळ खाण्यासाठी येऊ लागले. माकड वेगवेगळी फळे आणून मगराला खायला देऊ लागले. त्यांची खूप छान मैत्री झाली. एक दिवस मगर काही फळे आपल्या बायकोसाठी घरी घेऊन गेला. ती फळे खाऊन ती सुद्धा खूप खुश झाली.
पण तिच्या मनात एक वाईट विचार आला. ही फळे इतकी गोड आहेत आणि ते माकड तर रोज अशी भरपूर फळे खात असेल. मग त्या माकडाची काळीज तर किती गोड असेल. तिला ती काळीच खाण्याची इच्छा झाली आणि तिने तिच्या नवऱ्याला माकडाची काळीज आणून द्यायचा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेलं आणि माकडाला म्हणाला, माझ्या बायकोला तू दिलेली फळे खूप आवडली आणि म्हणून तिने तुला घरी जेवायला बोलवले आहे. हो तर येणार ना. मग मगर माकडाला आपल्या पाठीवर बसून नदीतून निघाले. माकडाने गप्पा मारता मारता विचारले, अरे मित्रा, माझ्यासाठी काय जेवायला बनवणार आहेत वहिनी? तेव्हा मगर म्हणाले, अरे, तिचा तुझच काळीज खाण्याचा विचार आहे. तिला फळे खाऊन वाटले की तू तर रोज इतकी गोड फळे खातोस. मग तुझं काळीजही तितकंच गोड असेल. माकड घाबरले, पण तसे काही न दाखवता ते म्हणाले, अरे च्या, तू मला आधी का नाही सांगितलेस की बहिणींना माझी काळजी हवी आहे? मी तर ते झाडावरच काढून ठेवले आहे. चल, आपण परत झाडावर जाऊन घेऊन येऊया. ते परत फिरले. किनाऱ्यावर पोचताच माकडाने जोरात उडी मारली आणि झाड गाठले आणि वर चढून म्हणाले, मी तुला इतके दिवस फळे खाऊ घातली आणि तू मलाच मारून काळीच खायला निघालास. अरे मूर्खा, काळीच कोणी काढून असं ठेवत असतं का? आता जा, तुला माझं काळीजही मिळणार नाही आणि फळही मिळणार नाही. मग मगर निराश होऊन परत घरी गेली. तात्पर्य: संकटकाळी आपण घाबरता कामा नये, तर मग माकडासारखी हुशारीने वागायला हवे आणि ज्या कोणाला आपण मित्र मानले असेल त्याचा विश्वासघात करता कामा नये. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. तो जंगलात भटकंती करत असे. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात वणवण भटकू लागला. त्याला खायला काहीच मिळाले नाही. तो फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात जाऊन पोहोचला. त्याची नजर त्या द्राक्षांच्या मळ्यात सर्वीकडे लोंबकळत असलेल्या द्राक्षांवर जाऊन थांबते. तो विचार करतो की, वा, ही फळे खूपच चविष्ट दिसत आहे. मला ही खायला पाहिजे. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हा थोडा वेळ तसाच बसला. नंतर तो ती द्राक्ष मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. तो ती द्राक्ष पकडण्यासाठी उंच उडी मारू लागला. पण काय, जवळ दिसणारे द्राक्ष तर लांब होते. तरी त्याने ती द्राक्ष मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. शेवटी तो प्रयत्न करून दमला आणि खाली कोसळला. शेवटी त्याला द्राक्ष काही मिळाली नाही. ही द्राक्ष कच्ची, हिरवीगार आणि आंबट आहेत. ज्या कोणाला हवी असतील त्यांच्यासाठी मी तशीच ठेवून जातो. असे बोलून तो आपल्या घराकडे निघून जातो. तात्पर्य: कधीही प्रयत्न करणे सोडू नये. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.